बॉम्ब ब्लास्ट केसमध्ये सर्वच एका धर्माचे लोक नव्हते. त्यामध्ये कुठेही धर्म आहे. आसुरी आनंद घेण्याची वृत्ती भारतीयांची नाही. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. सध्या महाराष्ट्रामध्ये जर कुठली चर्चा असेल तर ती एकच चर्चा आपल्याला ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळते, ती म्हणजे याकूबला फाशी का. सगळ्यात जास्त कालावधी चाललेली 1993च्या बॉम्बस्फोटाची सगळी सुनावणी आणि त्यानंतर याकूबला फाशी झाली. त्याने पुन्हा एकदा त्या संदर्भात पिटिशन दाखल केलं. पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं सांगितलं की त्याची फाशीची शिक्षा जी आहे ती तशीच राहील. तरी देखील एवढी चर्चा महाराष्ट्रामध्ये का होतीये? सेलिब्रिटीजपासनं नेते मंडळांपासनं सगळ्यांनी त्याच्यावर टिप्पणी का केलेली आहे, या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. माजी न्यायमूर्ती प्रमोद कोदे आपल्यासोबत आहेत. याकूबला त्यांनी फाशी का दिली एवढा एकच प्रश्न त्यांना आपल्याला विचारायचा नाही, तर त्या अनुषंगाने येणारे अनेक प्रश्न आज आपण त्यांच्याशी त्याविषयी बोलणार आहोत. प्रमोद सर, तुमचं स्वागत. आपणास माझा इंटरव्ह्यू घेण्याबद्दल आल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या जय महाराष्ट्र चॅनेलच्या सर्व प्रेक्षकास माझा नमस्कार. प्रमोद सर, सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत येतोय तो एकच मुद्दा चर्चेत येतोय की का याकूबला फाशी. इतर जे 12 आरोपी होते त्याच्यापैकी काहींना जन्मठेप, काहींना त्याहून कमी शिक्षा झाली, पण याकूबला फाशी. तर असं का? तर ही जी चर्चा आहे त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? आपला देश लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाही प्रधान देशामध्ये चर्चा होणे अपेक्षित आहे. फक्त चर्चा कुठल्या मार्गे व्हावी आणि कुठल्या मुद्द्यावर व्हावी याबाबत दुमत होऊ शकतं. चर्चा होऊ नये असं म्हणणं माझ्या मते योग्य होणार नाही. चर्चा व्हावी, पण ती योग्य ठिकाणी योग्य गोष्टीबद्दल व्हावी. जे काही माझ्या कानावर आलं त्यात मला 2 गोष्टी याच्यात प्रामुख्याने दिसतात. त्यातील एक प्रमुख गोष्ट म्हणजे असे की फाशीची शिक्षा भारत देशामध्ये जी दिली जाते ती योग्य आहे की नाही. होय. आणि दुसरा विषय की ती योग्य नाही म्हणून ही जी काही फाशी दिलेली आहे ही रद्द करावी, असा या चर्चेचा साधारण सूर दिसतो. त्यातील मी प्रथम मुद्द्याकडे जातो. फाशीची शिक्षा आपल्याकडे जेव्हा इंडियन पिनल कोड आलं तेव्हापासून त्याच्यामध्ये तिचा अंतर्भाव आहे. काळाच्या ओघामध्ये आणि गरजेप्रमाणे वेगवेगळे कायदे आले. तसाच एक टाडा कायदा आला. टाडा कायद्यामध्ये ही फाशीची शिक्षा दिली आहे. त्यामुळे जेव्हा आपल्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे आणि ज्या वेळेला या मार्गदर्शक तत्वाचा विचार करत असताना एखाद्या माणसाची केस जर फाशी देण्याच्या योग्य अशी जर वाटली तर न्यायालयाला त्याच्यामध्ये हे राहत नाही. कारण अशा वेळेला अशी शिक्षा जर दिली नाही तर त्या न्यायालयावर बोट ठेवलं जाईल. या केसमध्ये फाशीची शिक्षा देणं जरुरी होतं, तरीही दिली गेली नाही. शिक्षेच्या बाबतीमध्ये न्यायालयाला किंवा न्यायाधीशाला काही मनमानी करता येत नाही. जी कायद्याने काय म्हणतात ना शिक्षा प्रिस्क्राईब केली असते आणि शिक्षा द्यायच्या मार्गदर्शक तत्वानुसार जी द्यावी लागते तेवढीच द्यावी लागते. आता असं काय? कारण टाडाचे गुन्हे आणि जनरल कायद्याचे गुन्हे यामध्ये सर्वात मोठा फरक असा आहे की दोन्ही ह्याच्यामध्ये जरी व्हायलन्स जरी असला तरी व्हायलन्स हा ज्या प्रकारासाठी केला असेल तरच तो टाडाचा गुन्हा येईल. त्या सर्वांमध्ये देशाचं नुकसान आहे. त्यामुळे हे सर्व गुन्हे अगदी वेजिंग ऑफ अँड वॉर सारखे जरी नसले तरी तत्सम आहे. त्यामुळेच अशा गुन्ह्याला, टेररिस्टला, की ज्याला आपण म्हणतो की टेररिस्ट हॅज नो रिलेशन, डिसरप्शनिस्ट हॅज नो रिलेशन, अशा गुन्ह्यांना फाशीची शिक्षा ही एक्सेप्शन नाही आहे.
पण याकूबच्या बाबतीत सातत्याने 2 प्रश्न उपस्थित केले जातात आणि बुद्धिभेद करायचा प्रयत्न केला जातोय लोकांचा. एक म्हणजे त्यांनी समर्पण केलेलं आहे, सरेंडर झालेला आहे तो, त्यामुळे त्याला माफीच्या साक्षीदाराची ट्रीटमेंट का दिली गेली नाही आणि त्या अनुषंगाने मग फाशी त्याला नको द्यायला हवी होती, हा मुद्दा उपस्थित केला जातोय. आणि दुसरं म्हणजे 12 आरोपी होते, त्याच्यापैकी एकालाच फाशीची शिक्षा कंटिन्यू झाली आणि बाकीच्यांना जन्मठेपणी त्याहून काही कमी शिक्षा झाल्या. हे 2 प्रश्न उपस्थित करून का बुद्धिभेद केला जातोय मग काहींकडून? असे विचार काही माझ्या कानावर आले. मी आत्ताच आपल्याला सांगितलं की टाडा ॲक्ट खालचे गुन्हे, पर्टिक्युलर प्रकारचे गुन्हे हे अतिशय संगीन असल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा दिलेली आहे. परंतु मी असंही सांगू इच्छितो की टाडाखालच्या प्रत्येक गुन्ह्याला फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही आहे. परंतु ज्या वेळेला त्या ॲक्ट खालचा सर्वात मोठा गुन्हा जो केलेला असेल तर फाशीची शिक्षा त्याला देणं माझ्या मते तरी रास्त आहे, जर ती कायद्यामध्ये बसत असेल तर. तर आपण ज्या गोष्टी मला ज्या सांगितल्यात ह्या केसमध्येच खरं म्हणजे आत्ता याकूब मेमनचं जे प्रकरण आहे त्याच्यात काही परत पिटिशन झालं आहे असं कळतं. त्यामुळे त्याच्यावर फारसं बोलणं मी उचित वाटत नाही, कारण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पुढे असल्यामुळे त्या प्रकरणामध्ये काय निर्णय घ्यायचा काय नाही हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे, दुसऱ्या खालच्या कोणाचा नाही. परंतु मी माझ्यापुढं एवढं बोलू इच्छितो की ज्या वेळेला शिक्षा देण्याचा प्रश्न आला त्यावेळेला शिक्षा देण्याकरता प्रत्येक आरोपीच्या केसचा अभ्यास करायला लागतो. या केसमध्ये सरकार पक्षातर्फे जेव्हा शिक्षा मागण्यात आल्या त्यावेळेला आरोपितांची कॅटेगरायझेशन करण्यात आलं की नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4. त्यामध्ये सरकार पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे प्लांटर्स ज्यांनी बॉम्ब प्लांट केले होते त्या लोकांना ते पहिल्या वर्गामध्ये मोडत असल्यामुळे त्यांनाही फाशीची शिक्षा देण्यात यावी. ज्यांनी अबेट केले होते त्यांनाही फाशीची शिक्षा देण्यात यावी. परंतु शिक्षा देण्याची तत्त्व विचारात घेता यातील सर्व प्लांटर्सना सुद्धा मी काही फाशीची शिक्षा दिली नव्हती. ज्या ठिकाणी ज्यांनी बॉम्ब ठेवला पण जो बॉम्ब फुटलाच नाही, काही बॉम्बमध्ये त्रुटी राहिली असल्यामुळे तो बॉम्ब फुटला नाही, त्याला फाशीची शिक्षा देण्याचा संभवच येत नव्हता, कारण ते इट वुड हॅव बीन अन अटेम्प्टेड टू कमिट अन टेररिस्ट ॲक्ट. दुसरा, बॉम्ब ठेवला, बॉम्ब फुटला, पण ना प्रॉपर्टीचं नुकसान झालं, ना माणसाचं नुकसान, ना कोणा माणसाला काय म्हणतात ना इजा झाली, ना कोणाचे मृत्यू झाला, अशाही प्लॅन्टरला मी तरी फाशीची शिक्षा दिली नाही. परंतु माझ्या मते ज्या वेळेला एका प्लांटरने एका ठिकाणी बॉम्ब लावला, तो फुटला किंवा तो फुटायच्या अगोदर दुसऱ्या जागी जाऊन लावला, अशांची केस माझ्या मते पहिल्या प्रकारच्या प्लांटरपेक्षा डिफरंट असल्यामुळे असे सर्व जे होते की ज्याने टेररिस्ट ॲक्ट केल्या, एकापेक्षा जास्त ठिकाणी केल्या, अशा सर्वांना मी फाशीची शिक्षा दिली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे गेलं. सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटवरून असं दिसण्यात येतं की न्यायालयाने प्रामुख्याने या लोकांनी हे बॉम्ब प्लांट का केले ह्याचा विचार केला आणि सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की यांच्याकडनं हे काम करवून घेण्यामध्ये, त्यामुळे उच्चतम न्यायालयाने सर्व गोष्टी विचारात घेता जेव्हा त्यांच्या लक्षात आल्या की हे नंबर 1 ग्रेडच्या टेररिस्टमध्ये किंवा प्रिन्सिपल कॉन्स्पिरेटर्समध्ये पडणार नाही, त्यावेळा सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कमी केली, म्हणजे लाईफ केली. परंतु याकूबचा विचार करताना त्याच न्यायालयाच्या असं लक्षात आलं की याने प्रत्यक्षात बॉम्ब लावला नसेल, पण याने बाकी जी कृत्य तयार केलेली त्यामध्ये याचा जो रोल आहे हा सर्वोच्च रोल आहे, मुख्य सूत्रधाराच्या बरोबरीचा. पण ह्याच्यामुळे मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या मेमन फॅमिलीचे एकंदर 8 जण होते. 8 जणांपैकी सर्वांना दोषी ठरवण्यात आलेलं नाही आहे.
आज जो काही कांगावा काय म्हणतात ना काही लोक करतायत, सर्वांना इथे दोषी ठरवण्यात आलं नाही. ज्या लोकांच्या विरुद्ध, म्हणजे एक सुलेमान मेमन होता, तो दुबईमध्ये राहत होता, त्याचा इथे काही संबंध नव्हता, तो एका इन्सिडेंटली एकदा फक्त इकडे येऊन गेला होता, त्याला निर्दोष सोडण्यात आलेलं आहे. एकच बाजू दाखवली जाते. तसंच जेवढं तर मला स्पष्ट, मला वाटतं याकूब मेमनच्या ज्या पत्नी आहेत त्यांनाही निर्दोष सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे एका फॅमिलीमधले होते म्हणून त्यांना दोषी करण्यात आलं, किंवा त्यांना त्यांच्यातील कोणाला अशी शिक्षा देण्यात आली हे म्हणणं रास्त होणार नाही. त्या संपूर्ण बॉम्बलास्ट केसमध्ये सर्वच एका धर्माचे लोक नव्हते, त्यामध्ये कुठेही धर्म आहे. आसुरी आनंद घेण्याची वृत्ती भारतीयांची नाही.